So hello and welcome guys. Good morning. Our in new video. ए थांब मराठी मातृभाषात आमचं इकडे. तर मित्रांनो माफी मला असावी. तर तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. हां चला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि दरवेळेसारखं ह्या वेळेस पण काहीतरी असणार आहे, पण ह्यावेळेस असं काही व्लॉग वगैरे काय नाही, एक नॉर्मली व्हिडिओ असणार आहे. आणि तो व्हिडिओ असणार आहे माझ्या डान्स परफॉर्मन्सवर. हा व्हिडिओ बनवायचं मेन कारण असं आहे की याचं म्हणजे असं काय महत्त्व नव्हतं की मी व्हिडिओ बनवणार आहे, फिक्स मी व्हिडिओ बनवणार आहे, ह्याचं काहीच नव्हतं. पण यामध्ये काय झालं की मी ज्यावेळेस परफॉर्म करत होतो त्यावेळेस मला पण माहीत नव्हतं की असा परफॉर्मन्स होणार आहे. कुठं चाललंय आबे, ये ना इकडं. हो का, असं पळून मधातनच पळून जाते. आबीला माहिती आहे की माझा परफॉर्मन्स कसा झालाय, मला पण माहित नव्हतं की एवढा भारी होणार आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी ज्यावेळेस परफॉर्म करत होतो त्यावेळेस मला चान्स नव्हता परफॉर्म करायला. आमची जी आमची जी ॲन्युअल डेची टाइम लिमिट होती ती टाइम लिमिट संपलेली आणि सर्व शिक्षक म्हणत होते नाही आता भेटू शकत नाही, चान्स वगैरे नाही. पण जे मला बोलत होते की नाही नको आता टाइम वगैरे संपलाय, शेवटी त्यांनी टाळ्या वाजवल्या. असा परफॉर्मन्स झालेला आहे. तुम्ही एकदा आबीला पण विचारा, आबी कसा झालाय परफॉर्म. भाई साहब फुल रावस परफॉर्मन्स होता याचा. आई शपथ पोरं आहे ना अक्षरशः रडायला आली होती रडायला. आई शपथ तुम्ही जर बघितलं ना एकदा भाई फील करशाल, पूर्ण फील आतून येईल सगळं आतून. कळलं का, हे जे कारण आहे ह्यामुळे मी व्हिडिओ टाकतो, बाकी आणि पाठीमागं माझे मित्र सर्व त्यांच्याकडे पण नेणार आहे, सगळ्यांचा आपण रिव्ह्यू घेणार आहे की परफॉर्म वगैरे कसा झाला. आणि यासाठी माझे जे कष्ट झालेत मी ते पण दाखवतो की मी काय काय केले, ड्रेपरीसाठी काय काय केले, सगळ्या गोष्टी दाखवण्यात येणार आहे. ओके. सगळ्यात मेन गोष्ट मी जे बोलते ते काहीच महत्त्वाचं नाही, सगळं स्किप करा. पण सगळ्यात महत्त्वाचं मी दरवेळेस सांगतो, लाईक नका करू, सबस्क्राईब नका करू, काहीच नका करू. पण डान्स ज्यावेळेस स्टार्ट होईल ना, परफॉर्मचा जो व्हिडिओ ना स्टार्ट टू एंड बघा, न स्किप करतात, तरच तुम्हाला कळेल की मेन परफॉर्म एवढं मी का बोलतोय. किंवा भाऊ जेवढं बोलला ते विसरून जाऊ, आमच्या भावांचं तुम्ही रिव्ह्यू ऐका. आणि मी इन्स्टाला पण एक त्याचा हे पोस्टर टाकलं होतं की करू का नको म्हणून. तर आपल्याला खूप जास्त चांगला सपोर्ट भेटला की यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाक म्हणून, त्यामुळे टाकतोय आता. तर आपल्या मित्रांना विचारूया एकदा आपला डान्स वगैरे कसा झाला, म्हणजे थोडक्यात रिव्ह्यू. असं रिव्ह्यू वगैरे काय नाही, पण माझ्या मित्रांच्या भावना तुम्ही समजू शकता आणि प्रत्येकाच्या भावना असतात ते तुम्ही फक्त एकदा कळून घ्या की त्यांना डान्सबद्दल काय वाटतं, की डान्स कसा वगैरे झालता. आपल्या पाठीमागं आबी चाळी करतोय एवढं ठीक आहे, पोरांमध्ये चालतं. तर विश्वास नंबर झालता, क्वालिटी झालता एकदम डान्स. फील झालं का डान्स खरं एकदम फील एकदम मस्त झालता, मस्त. भाई आमचा ऋतू तर रडायला आलता माहिती का. डान्स एकदम भारी झालता भाई, मला खूप आवडला. पंकज काय बोलायचंय. मोदी झालता भाई, नाच करते का नाच करते का नाच करते का यावंच लागते. नाच करते का केशाचा डान्स बघायला यावंच लागते. ठीक आहे, चला असू द्या, बाकीच्या गोष्टी ठीक आहे, दाखवतो मी आता तुम्हाला डायरेक्ट डान्स परफॉर्मन्स. जगण्याची आशा, यमनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना, स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुढे बाकी काय तुझी साथ संग असताना, आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच
सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरेना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कणकण अन चंद्र हे हातीचे काकण रेडी आहेस तू ठार होईल. प्रेमात वेडेपणा करायचा नाही का मग काय फायदा. वेडेपणा अगं जवळजवळ पकडले गेलो होतो आपण. तुझा बापूस एक दिवस जीव घेणार बघ माझा. मी बरा घेऊ देईन. जसा त्या गोष्टीतला राक्षसाचा जीव पिंजऱ्यातल्या पक्षात अडकलेला असतो ना तसा तुझा जीव माझ्यात अडकलाय. त्यांना आधी माझा जीव घ्यावा लागेल. काहीतरी बोलू नको कसा काही बडबडते. किती घाबरत असतो किसू. प्रेम करणारे घाबरत नसतात. प्रेम करणारे वेडे असतात. वेडे माझ्यासारखे. मी नसेन गो वेडा तुझ्या इतका तुझ्यासारखा. पण माझ्यासाठी प्रेम खूप वेगळं आहे. मला नसेल कळत वेडेपणा पण मला प्रेम जपायला आवडतं. लोक तिला वेडा समजतात किशोर. लहान मुलं भूत तर माझ्या आई आणि तिच्या मैत्रिणी एक आजारी म्हातारा. चल झाली वेळ आटपून खेळ सोडून हात सारा प्रवास हा एकट्याचा. दिले शब्द जे जे पुरे केले ते आहे सुखात तरीही मनात ही व्यथा का. खोडून कालच्या खुणा जगायचे आहे पुन्हा. अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मला. पुसून यास आता नवी लिहायची कथा. नवाचा द्यायचा अर्थ जीवना. आले आता सुखाचे क्षण क्षण अनपूर्ण आज झाले काकण. वाट पाहावी जन्माइतकी वाट पाहावी जन्माइतकी मरणाइतकी भेट हवी. जन्मोजन्मी तळहातावर जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी रेख हवी.